खोटं बोल पण रेटून बोल हा शरद पवारांचा धंदा असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। अहमदनगरमधून निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नये यासाठी विखे पाटलांनी मुंबईतील बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता। सध्या नगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना रंगणार आहे। दरम्यान अहमदनगर दक्षिणच्या लढतीचा आढावा घेऊयात एका स्पेशल रिपोर्टमधून। उद्योजक ठरवताय लोकसभेचे उमेदवार। विखेंचा निरोप घेऊन उद्योगपती पवारांच्या भेटीला। निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या। निलेश लंकेंच्या उमेदवारीवरून पवारांचा गौप्यस्फोट। अहमदनगर दक्षिण मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय। सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यातील लढतीत दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताय। अशातच शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। अहमदनगरमधून लंकेंना उमेदवारी देऊ नये यासाठी विखे पाटलांनी मुंबईमधल्या बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय। तर खोटं बोल पण रेटून बोल हा शरद पवार यांचा धंदा आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं 3 आठवड्याच्या पूर्वी। ते उद्योगपती माझ्याकडे आले, म्हणजे काय काढलं नाही, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे। म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध नाही, थोडे आमचे संबंध त्यांचे असतात। त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या। शरद पवार हे ज्येष्ठ नेता आहे, तर म्हणजे आज त्यांनी त्यांच्या कन्याच्या विजयाची चिंता करायची। त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला फार महत्त्व देत नाही, कारण त्यांचा आतापर्यंत धंदा झालेला आहे खोटं बोल पण रेटून बोल। दरम्यान सुजय विखे यांनी निलेश लंकेंवर केलेल्या टीकेचा शरद पवार यांनी चांगला समाचार घेतला। काही दिवसांपूर्वीच निलेश लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवावं असं सुजय विखेंनी खिजवलं होतं। यावर संसदेत कोणत्याही भाषेत बोलता येतं असा पलटवार पवारांनी केला। मी जेव्हा या ठिकाणी आलो, अचानक भैयानी तो व्हिडिओ लावला। मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे। हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषणात तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे। पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठीसुद्धा बोललो। मराठीत बोलायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या भाषणाचं शब्दशः हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिचं भाषांतर होतं। त्यामुळे निलेश लंके या जिल्ह्याच्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी वाचतील। निलेश लंके यांच्या रूपाने 2019च्या निवडणुकीचा हिशोब चुकता करण्याची संधी शरद पवार यांना मिळाली आहे। म्हणूनच निलेश लंके यांच्या प्रचारात शरद पवार जातीने लक्ष घालताय। लोकसभेसाठी निलेश लंके यांनी उमेदवारी केल्यामुळे यावर्षीची निवडणूक ही सुजय विखे पाटील यांना निश्चितच सोपी राहिलेली नाही। त्यामध्येच निलेश लंके यांची उमेदवारी रद्द करावी यासाठी उद्योगपतींना डारल्याचा आरोप नुकताच करण्यात आला आहे। मात्र हे सर्व आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळले आहेत। मात्र शरद पवारांनी डागलेली तोफ विखे पाटील यांचे गड उद्ध्वस्त करणार का, हेच पाहणं आता उचित ठरणार आहे। साम टीव्ही न्यूज, अहमदनगर।